नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या प्रिय बाळा, तुझा माझ्यावरती विश्वास आहे का, हे मला तू सर्वात पहिले उत्तर दे. कारण तू सतत चिंता करत आहेस. तुझ्या मनामध्ये सतत वाईट गोष्टी आणि संकटाचे सावट फिरत आहे. तू प्रत्येक वेळी हा विचार करतो की देव माझ्या सोबत आहे की नाही. परंतु बाळा, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. माझ्यासाठी तू हा सर्वात आवडता आणि प्रिय भक्त आहेस. मग बाळा, तू आता चिंता करणे बंद कर. मी तुझ्यासाठी आता स्वर्गाचा असा दरवाजा उघडत आहे, जो की तुझ्यासाठी तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व काही तिथे तुला मिळून जातील. फक्त तू माझ्याकडे मागणं कर. मी तुला ती देण्यासाठी समर्थ आहे. बाळा, विश्वास ठेव. जेव्हा कधी तुला एकटे वाटत असेल, जेव्हा तू संकटात असेल, मन उदास होत असेल, त्यावेळी फक्त इतरत्र न भरकटता तू फक्त देवाच्या नामाचा गजर कर आणि स्वामी नामात रंगून जा. बघ, तुझ्या मनाला खूप शांती आणि समाधान मिळेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा तुला मी आज आशीर्वाद देत आहे. तो आशीर्वाद तू स्वीकार कर आणि तुझी जर माझ्यावरती श्रद्धा असेल तर न डगमगता आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नकोस. तुझ्याकडून एक मोठे पुण्याचे काम घडून येईल आणि त्याचा तुला पुढील काळामध्ये खूप योग्य प्रकारे मोबदला मिळत जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू खचू नकोस. ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवसापासून तरसत आहेस, जी गोष्ट तुला मिळत नव्हती, ती गोष्ट पुढील काहीच दिवसामध्ये मी तुला देणार आहे. ती स्वीकार करून तू तुझे जीवन योग्य पद्धतीने जगण्याचा प्रयत्न कर. तुझ्या जीवनात असणारे दुःख मी आज संपवले आहेत. तुझी जी देवावरती श्रद्धा आहे ती मात्र कमी कधीच होऊ देऊ नकोस. आता तुझ्या जीवनात आणि तुझ्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे दैदिप्यमान वारे मी सोडले आहे. ते तुझ्या घरात आज प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर तुझ्या अंतःकरणातही आजच माझ्या भक्तीचा मी झरा सोडत आहे. तो झरा तुला इतकी शांतता देऊन जाईल की तुझ्या जीवनात कितीही त्रासाची आग्नी असेल तरीही ती तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुला त्याची कसलीच धाय बसणार नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. मला माहिती आहे की सध्या तुझ्या मनासारखी कुठलीच गोष्ट होत नाही. तुझ्या मुलांबाळांना तुला हवे तसे करिअर मिळत नाही. तुझे आणि तुमच्या घरातील नातेवाईक आणि कुटुंब यांच्यात जे संबंध बिघडत चालले आहेत ते सुधरत नाहीत. परंतु बाळा, आता विश्वास ठेव. तुला जे हवे आहे आणि तुझी जशी इच्छा आहे तसे सर्व काही तुला मी अगदी सहजपणे देणार आहे. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. तुझ्या जीवनात चांगले काही घडवून आणण्यासाठी मी ते सदैव बसलेले आहे. बाळा, जेव्हा कधी तुझ्या मनात वाईट विचार येतात, तुला घाबरल्यासारखे वाटते, इच्छेविरुद्ध गोष्टी घडत असतील, तेव्हा तू हक्काने माझ्याकडे सांगण्यासाठी ये. तुझे दुःख ऐकण्यासाठी मी समर्थ आहे आणि तुला त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवत आहे. परंतु तू तितका विश्वास ठेवून रोज स्वामी नामामध्ये येऊन सेवा करत राहा. तुझ्याकडून मला दुसरे काहीच नकोय. फक्त मी माझ्या भक्ताच्या मनात काय चालू आहे आणि माझा भक्त माझी सेवा कसे करतो हे पाहत असतो आणि तुमच्या सेवेचे फळ मी तुम्हाला योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने देतच असतो. बाळा, देव म्हणतात, तू माझा प्रिय भक्त आहेस. तुझ्या जीवनात चांगले घडवणे हे माझे कर्तव्य आहे.
मी ते पूर्ण करत आहे. परंतु तूही आता शांत न बसता तुझ्याकडून जितके चांगले कर्म करता येईल तितके करत जा. जितकी तुला अंध अपंग या लोकांची सेवा करता येईल तितकी सेवा कर. तुझ्याकडे जर अतिधन असेल तर त्यातील थोडे दुसऱ्यांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचा प्रयत्न कर. पहा, तुझ्या जीवनात मी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही आणि तू ज्या गोष्टीची अपेक्षाही केली नाहीस त्या गोष्टी मी तुला अगदी सहजपणे मिळवून देईन. परंतु तितका तू विश्वास ठेवून पहा. तुझ्या जीवनात अशा गोष्टी घडून येतील की त्यामध्ये तुला प्रत्येक ठिकाणी स्वामींचे अस्तित्व दिसेल. स्वामी तुझ्या सोबत आहेत हे तुला ओळखून घेण्यास खूप काही वेळ लागणार नाही. जर का तुझ्या जीवनात एकदा माझे आगमन झाले तर मी कधीही तुला एकट्यात आणि संकटात सोडणार नाही. बाळा, हे पहा, मी आता खास तुला बोलण्यासाठी आलो आहे. तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकलास तर तुझ्या जीवनात माझे अस्तित्व हे कायमचे टिकून राहील आणि तुझ्यावरती माझे प्रेम आणि आशीर्वाद हा कायम राहील. फक्त तू देवावरती श्रद्धा ठेव आणि रोजच स्वामी नामाची सेवा करत राहा. पहा, तुझे जीवन कसे सुखमय आणि समृद्धमय होऊन जाईल. तुला जितके धन दौलत पैसा नाते गोते समृद्धी हवी आहे ते तुला सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे मी देत आहे. ते तू स्वीकार कर. बाळा, आता तू विश्वास आहे तरीही विचार का करतोय? मी जे सांगत आहे ते फक्त तू करण्याचा प्रयत्न कर. तुझ्या जीवनात असणारे लहान सहान आणि खूप मोठी संकटे मी दूर करेन. माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. देवाकडे शक्ती आहे. ती शक्ती मी तुझ्या जीवनात असमाळ करणार आहे. त्याचा एकदा तू अनुभव घेऊन पहा. बाळा, आता तू तुझ्या जीवनातील संकटे आणि वाईट लोकांचा विचार करू नकोस. त्यांचा नायनाट मी आजच केला आहे आणि ते आजपासून तुला कुठलाही त्रास देण्यासाठी तुझ्या मार्गावरती येणार नाहीत. हाही माझा तुला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई तू मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट बॉक्समध्ये करून माझ्यापर्यंत पोहोचण्याचा तू मार्ग मोकळा करून घे. तुला एकदा मी जर माझ्या दारात बोलावले तर तुला कधीच कोणापुढे हात पसरण्याची वेळ मी येऊ देणार नाही. हा माझा तुला शब्द आहे, तो कधीही मी मोडणार नाही. धन्यवाद. स्वामीबद्दल तुझे विचार असेच ठेव हीच माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.